कोकण मराठी साहित्य परिषद श्रीवर्धन शाखेचा 21वा वर्धापन दिन अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी श्री दत्त मंदिर सभागृह येथे कला मंदिर ग्रुप महाडच्या स्वरमय श्याम या कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमास कोमसाप रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ व समन्वयक अवि जंगम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते गणेश पूजन झाल्यावर श्री शेठ व जंगम यांनी साहित्यिक मार्गदर्शन करून श्रीवर्धन शाखेच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रसाद जोशी यांनी केले। तदनंतर महाड येथील प्रसिद्ध गायक धनंजय भाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कला मंदिर ग्रुप महाड प्रस्तुत स्वरमयी श्याम हा बहारदार गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला। कार्यक्रमास धनंजय भाटे, श्रुती रिचबुड, समीर जोशी या गायकांनी हिंदी मराठी भावगीते, नाट्यगीते, अभंग सादर करून रसिक श्रोत्यांची उत्तम दाद मिळवली। त्यांना कौस्तुभ नागवेकर, सिद्धेश जोशी यांनी तबल्याची सुरेख साथ केली तर निलेश ओक यांनी गीतास अनुरूप असे सूत्रसंचालन केले। गायकांनी सूरत पिया की बिसुराये, उदेगा अंबाबाई, तोच चंद्र मांडभात, धुंद एकांत हा, या सुरांना या, गुंतता हृदय हे, बाजे मुरले या बाजे, कर्तव्याने घडतो माणूस, आरंभी वंदिन अयोध्येचा राजा इत्यादी गीते अत्यंत बहारदार गायली। धनंजय भाटे यांनी गायलेल्या तराण्याने वन्स मोर मिळविला। शेवटी सर्व कलाकारांनी प्रभावीपणे गायलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अजरामर झालेल्या जयस्तुतेने कार्यक्रमाची सांगता झाली। अध्यक्ष सौ सीमा रिचबुड यांनी केलेल्या ऋणनिर्देशानंतर कार्यक्रम समाप्त करण्यात आला। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद जोशी, श्रीवर्धन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।